कुणी आपुलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे ठेवलं या दादा या आतमध्ये अद्वैत मागे हो लागेल तुला इकडे या इकडे या इकडे ठेवा दादा हा बॉक्स तुम्ही प्लीज आतमध्ये ठेवता का मम्मा भूक लागली हो रे अद्वैत बाळा 1 मिनिट थांब हाँ रखिए इधर रखिए हाँ मम्मा अद्वैत तुझ्या मम्माला 10 हात आहेत का बघतोयस ना मी शिफ्टिंग करते आम हंग्री तू एक काम करतो माझ्या बॅग मध्ये पोटॅटो चिप्स आहेत ते खा नाही मला आत्ताच पाहिजे केवढी बोर जागा आहे ही नो फ्रेंड्स नथिंग तिथे ऍटलीस्ट फ्रेंड तरी होते इट वॉज फन अद्वैत त्या जागेबद्दल परत बोलायचं नाही इज इट क्लिअर ओके बट आय एम हंग्री नाव इकडे उठ 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 रे माझ्या सोन्या गपडू तू पाहिलं आपलं घर किती छान आहे हा ती बाल्कनी बघ किती मस्त आहे एवढं मोठं गार्डन आहे तुला खेळायला एवढं मोठं घर खूप खेळायचं मस्त हवा एकदम कूल प्लेस आहे आपल्याला ते ना कूल आपण काम झालं ना की मग लंचला जाऊ आत येऊ का? हो गोडबोली काकू या ना पडशीला या या इकडे दुपारी कोणाकडे जायचं म्हणजे चहा पोहे आणले तुझ्यासाठी. हो कशाला उगाच त्रास केला अगं त्रास कसला त्यात भिंतीना कान असतात म्हणतो ना आपण ते भिंतींचे कान म्हणजे शेजारी. हो तू घर बघायला आली होतीस ना तेव्हा मला काकू म्हणून हाक मारलीस आणि नातं जोडलंस. आता तेच नातं आयुष्यभर टिकवायचं. हो काकू थँक्यू या ना तुम्ही अय्या पण मी कुठे बोलवतेय अगं असू दे असू दे तुम्ही असू दे. चल. काकू मला लवकर जॉईन व्हावं लागणार ऑफिसला. अद्वैतला एकट्याला नाही ठेवू शकत मी. एकटा राहू शकतो मी. तुला विचारलं नाही मी. काकू एखादं पाळणा घर आहे का हो आसपास. आय प्लीज नको ना. अद्वैत शडा इथे जवळपास 2-4 पाळणाघरं आहेत पण तुला सोयीचं पडेल असं रणदिव्यांचं पाळणाघर आहे. नाही म्हणजे तुला जवळ आहे म्हणून. हा हो का बरं मग मी उद्याच चौकशी करते. थँक्स. काय ग तुम्ही दोघच जण राहणार का इथं. म्हणजे मिस्टर बाहेरगावी असतात का नोकरीसाठी. ईशा उगाच इगो दाखवू नकोस तुझा. सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात त्याला राघव. माझ्या जॉब मध्ये आमच्या दोघांचं भागेल. सो तुझ्या या सो कॉल्ड कन्सर्न बद्दल थँक्यू पण मला गरज नाहीये तुझी. अद्वैतला आहे मी त्याच्यासाठी पैसे पाठवलेत तुला त्याच्या नीड्स. ईशा प्लीज बाय द वे तू जॉब लागल्यावर त्याचं काय. बेबी सिटिंग. मला नाही जायचंय बेबी सिटिंगला. तुला जावं लागेल. डोंट फोर्स हिम. हे तू सांगतोयस मला राघव. हा ज्या दिवशी त्या कागदावर सही केलीस ना
त्या दिवशीच मी काय करायचं आणि काय नाही हे सांगायचा अधिकार गमावला असतो. तू तुझं जग आणि आम्हाला आमचं जगू दे. ईशा, ईशा, आय एम सॉरी. एलिनाबद्दल सांगणारच होतो, बट ॲक्च्युली म्हणजे इतके दिवस तू फसवलंस मला. तसं नाही ईशा. मग कसं आहे? राघव, मला नाही वाटत आपण यापुढे एकत्र राहू शकू आणि राहायलाही नको. ईशा, ईशा ऐक ना. अद्वैत, उठा बाळा. गुड मॉर्निंग. चला उठा, आज नवीन शाळेत जायचंय ना. उठा अद्वैत, नाहीतर मम्मा गुदगुल्या करणार. गुदगुद गुद कोण? कालरा म्हणजे? त्या हिमॅन मध्ये ती विलन आहे. शी इज विच. तू चेटकीट बोललास मला. आता गेलास तू. उठ ना, उठ. मला गोष्ट सांग. गोष्ट उठल्या उठल्या गोष्ट ऐकायची तुला. सांगे ना, पण मग लगेच उठायला लागेल, कारण आपल्याला शाळेत जायच्या आधी बेबी सिटिंगची चौकशी करायची. वा, घर तर मस्तच आहे. बर, आपण जस्ट कॅज्युअल चौकशी करणार आहोत, फायनल डिसिजन नाही. ओके. येस. आम्ही पाळणा घराची चौकशी करायला आलोय. बेबी सिटिंग. येस ऑफकोर्स. बोला. नाही, मॅडमना बोलवता का? मॅडम बोलवतो ना. या, तुम्ही आत या, बसा. या 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 बसा. ए बच्चे कंपनी, भागो भागो भागो. बस. येस, तुम्ही इथे बसा, मी मॅडमना सांगतो. ए बडू, तुम्हाला ऑफिस मध्ये बोलवले. चल, चलो. हॅलो. तुम्ही? हो, मी प्रसाद रणदिवे, या पाळणा घराचा मालक, चालक, सेवक, सगळं काही. आश्चर्य वाटलं ना? म्हणजे तुम्हाला एखादी मोठा चष्मा असलेली धिप्पाड खाष्ट बाई एक्सपेक्टेड होती, हो ना? अहो, मनात असलेल्या माणसाने तोंडावर बोलून टाकावं बिंदास. घाबरायचंय काय त्याच्यात, आहे की नाही? बसा बसा. मुलांना सांभाळायला इथे एक मावशी आहेत, दुर्गा मावशी. दुर्गा मावशी, या आमच्या दुर्गा मावशी. नमस्ते. या मुलांना सांभाळतात आणि मलाही. असो, तर आता इथला पहिला आणि शेवटचा बोर प्रकार, हा फॉर्म. हा फॉर्म तुम्ही उद्या याच्याबरोबर भरून पाठवलं तरी हरकत नाही.
डिपॉझिट 30,000 रुपये, महिन्याची फी 10,000 रुपये. 6 महिन्याच्या आत जर का तुम्ही याला घेऊन गेलात तर डिपॉझिट परत मिळणार नाही. ओके, पाणी पिणार? नको. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुम्ही मुलाला इथून घेऊन गेलं पाहिजे. अहो, मी जिथे जॉब करते ना तिथून निघायलाच कधी कधी 7 वाजतात मला. ते तुमचं तुम्ही मॅनेज करा. हे बघा, मी हे पाळणाघर माझ्या पद्धतीने चालवतो. हा, बर, कळवते. अहो, कळवत आहे काय? उद्यापासून पाठवून द्या त्याला. भरती झाला आला आमच्यात. माणसाने डिसिजन कसं पटकन घेतलं पाहिजे. हा? नाव काय तुझं? अद्वैत. नाव वी आर फ्रेंड्स. ये अरे बच्ची कंपनी आमची. ए दादा, चल ना खेळायला. ए बघा, सुपरमॅन कोण म्हणला होता? अरे एकदाच तर बनलो मी सुपरमॅन. ए चल, रडू नकोस, आज तू हिरो बन. हा, मी रजनीकांत बनतो. यंदा म्हणತಾರೆ तर गोठा कमान. ए डिशूम डिशूम. ए चल बा, तू पण चल. आय डोंट थिंक मी अद्वैतला तिकडे पाठवीन काकू. अहो, मुलं कोण आणि पाळणाघर चालवणारा कोण ह्यातला काही फरकच कळत नाही मला. हा, शिस्त नाही त्या मुलांना, संस्कार नाही. अहो, तो 40 वर्षाच्या पुढचा माणूस आणि ही लहान लहान मुलं त्याला प्रसाद प्रसाद हाक मारतायत. आणि हा पण शिंग मोडून वासरात सामील. अगं पण तो त्यांच्या वयाचा होऊन वागतो म्हणून तर त्यांना आवडतो. अहो, मुलांना सगळ्या आवडतं म्हणून सगळ्या गोष्टी देतो का हो काकू आपण? दुसरं एखादं नाहीये का हो पाळणाघर? नो मीन्स नो. मला तिकडेच जायचंय. नो. येस. नो. येस. नो. येस. धप्पाटा खाली नाही. एकदा जाऊन आलास तिकडे तर एवढा आगाऊपणा करतोयस. रोज गेलास तर रे? आई, उगाच पकावू नकोस, मला तिकडेच जायचंय. अद्वैत. अगं पण त्याला तिथे जायचंय, ते जाऊ दे ना. काकू, अहो 7च्या आधी घेऊन जा म्हणे तुमच्या मुलाला. मी म्हटलं एखाद दिवशी मला उशीर होऊ शकतो तर तुमचं तुम्ही बघून घ्या. आता काय करायचं? असं म्हणाला तो. मग हसताय काय? काही नाही ग, काही नाही. मला तिकडेच जायचंय. अद्वैत, तू तिकडे जाणार नाहीयेस म्हणजे नाहीयेस. हा विषय इथे संपला. कळलं? गपचूप जा आणि अभ्यास कर. जा. हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सुप्रभात. या. अरे गुड बॉय. पण मला वाटलं नव्हतं तुमच्या कालच्या आविर्भावावरून की तुम्ही इथे याल, तुम्हाला आमचं पाळणाघर आवडलं असेल. नाही नाही, असं काही नाही. आवडलं ना. का हसताय? काही नाही, तुम्ही माझ्याच सारखे आहात. तुम्हालाही नाही जमत खोटं बोलायला. मला खरं खरं सांगा, तुम्हाला अद्वैतने हट्टाने इथे आणलंय की नाही? खरं बोला. बोलून टाका हो खरं. आपणही लहान मुलांसारखंच असायला पाहिजे हो. नको त्या गोष्टी जपण्यासाठी आपण उगीच खोटं बोलत राहतो. असं नसावं. मुलांचं कसं असतं, पोटात एक आणि ओठात एक असं त्यांना जमत नाही. तसंच आपणही वागायला शिकायला हवं. ते कसे असतात, जोरदार भांडतील आणि दुसऱ्याच क्षणाला गळ्यात सुद्धा पडतील. आणि मग आपण मात्र त्यांना ओरडत राहतो की तू हल्ली आगाऊ झालायस, डिसिप्लिन नाही, शिस्त नाही. काय रे, हसतोस काय? आई अशीच वागते ना. अरे माझी आई सुद्धा अशीच होती. लेकिन देख, इधर अपने को प्रसाद बोलने का. क्या बिडू? क्या बिडू? प्रसाद बिडू. यस. हा तुमचा फॉर्म आणि चेक. थँक्यू बोनी केल्याबद्दल. थँक्यू. येते मी.
आता नवीन भिडू आलाय की नाही, आपण त्याचं स्वागत कसं करायचं आपल्या स्टाईलनी. 1 2 3. अद्वैत हॅलो. हॅलो नमस्कार मावशी, मी ईशा बोलते, अद्वैतची आई. हा हा. अद्वैतला फोन देता का जरा? हो देते. हा अद्वैत अरे तुझ्या आईचा फोन आहे. आता नको, नंतर बोलतो. तो म्हणतोय नंतर बोली. अच्छा बर. हॅलो, गुड मॉर्निंग. अरे तुम्ही तुम्ही पाहिलं नाही ना मला? नाही तर थांबलाच असतात, आय नो. पण तुम्ही रोज येता का मॉर्निंग वॉकला? अहो म्हणजे इथे राहायला आल्यापासून आजचा पहिलाच दिवस आहे. आता हळूहळू रुटीन बसायला वेळ लागेल. गुड. मॉर्निंग वॉक मस्ट आहे. मी दररोज 5 किलोमीटर चालतो. अशी सकाळची ताजी हवा अशी फुफ्फुसात भरून घेतली ना की कसं दिवस फ्रेश जातो. त्यातून बच्चे कंपनीला पण सांभाळायचं असतं. हो ना, त्यांच्यातलंच एक होऊन त्यांच्यासारखंच वागून. तुम्हाला खूप त्रास होतो ना माझं लहान मुलासारखं वागण्याचा. पण ठीक आहे हो. अहो तुम्ही वागून बघा, खूप मस्त वाटतं. एक वेगळंच फिलिंग आहे माहितीये का त्यात. ओके, येऊ मी? का झाला का मॉर्निंग वॉक? नाही, होईल आता. नाही म्हणजे मला लक्षात आलं माझ्या, तुम्हाला असं आवडत नाही रस्त्यात कोणाशी उभं राहून बोललेलं, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. हा, नाही असं काही नाही. मग नवऱ्याला आवडत नाही परक्या पुरुषाबरोबर बोललेलं? असं काहीच नाहीये. मी कोणाचीच पर्वा करत नाही. मला जसं वाटतं तसं मी जगते. दॅट्स द स्पिरिट. माणसाने ना आपल्याला रुचतं, आपल्याला पटतं ना तसंच वागावं. जग काय हो, असंही बोलतं तसंही बोलतं. तेल लावत गेलं. ठीक आहे, बाय. अहो एक मिनिट, मी काय म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर तिथे चला ना, त्या टपरीवरती फर्स्ट क्लास चहा मिळतो. नाही अहो, चला आपण चहा घेऊ. चला या अहो, या. नको, अहो अहो ऐका तुम्ही मला. असं काय करताय? अहो चला माझं ऐका, त्या चहाची चव घ्या. दररोज याल तुम्ही. चला हो. पुन्हा 2 कटिंग फर्स्ट क्लास. थँक्यू. या थँक्यू. बसा बसा. बघा पिऊन बघा. हा बसला की नाही मेंदूला झटका? हा हो तर तरी आली. मग तरी तुम्हाला सांगतो, इथून जवळच 2 किलोमीटर वरती ना एक टेकडी आहे. तिथे गेलं ना खूप मस्त वाटतं, एकदम तरतरी येते. तिथे जायचं, आरडाओरडा करायचा, जीवाच्या आकांताने ओरडायचं. कोणाला शिव्या घालायच्या असतील तर शिव्या घालायच्या, मन मोकळं करून टाकायचं. कसं आहे, आयुष्यातल्या जंक फाईल जर रोजच्या रोज क्लिअर केल्या नाहीत ना तर आयुष्य बोर व्हायला लागतं. बघा ना लहान मुलांना बघा. लहान मुलं कशी आदल्या दिवशीचं त्यांना दुसऱ्या दिवशी काही लक्षातच राहत नाही, म्हणून कसे फ्रेश असतात. त्यांचा अँटीव्हायरस एकदम स्ट्रॉंग असतं, म्हणून मी त्यांच्यात असतो. एकदम फ्रेश वाटतं. घ्या घ्या चहा. क्या बात आहे मुन्ना, वा मस्त. सॉरी चहा बनवलंय.
अद्वैत, गुड मॉर्निंग. चला उठा, उशीर होईल मग. बाप रे, चमत्कार. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम तुम्हारे बेटे के सामने हो पुत्री, और ये चमत्कार तुम्हें डेली दिखाई देगा. थँक्यू. आता पटकन दूध पिऊन घेता का? वेट. मी दूध पण प्यायलो आहे पुत्री, आणि बॅग पण रेडी. नो अद्वैत, मला चक्कर येते. रोज तुझ्या कानी कपाळी ओरडते मी, तर माझं ऐकत नाहीस तू, आणि आज एवढा चमत्कार. प्रसादनी केला. अच्छा, म्हणजे तू आता माझं नाही, ते प्रसादचं ऐकतोयस होय? हो, कारण तू मला जाम पकवतेस पुत्री. आणि प्रसाद बघ, तिची सांगण्याची स्टाईल वेगळी आहे. अपना डर सही आहे. डूड, हे आमच्या जनरेशनची गोष्ट आहे, तिथलं नाही समजलं. तुमची जनरेशन? हो, म्हणजे मी, ईशान, सोहम, क्षितिज, ऋषांक आणि प्रसाद. ओके, कूल डूड. मी आटोपते पटकन, आपण निघूया झटकन, नाही तर माझा बॉस पकवेल मला. ईशाचा फोन नंबर. हॅलो. हा हॅलो. हा मी मावशी बोलते, रणदिव्यांच्या पाळणाघरातनं. हा बोला. हा नाही ते त्याचं काय झालं, नाही मी प्रसाद ते सगळं पेंटिंगचं करत होता ना का मुलांबरोबर. हा 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 नाही नाही अद्वैत पडला त्यावेळेला. काय? थांब बच्चा. अद्वैत, अद्वैत, काय झालं? कसा पडलास तू? कुठे गेला होतास कडमडायला? हा, किती काळजी वाटली मला. काय झालं तुला? हा, अगं काळजी नको करूस, एवढी फार लागलेली नाहीये, थोडस खरचटलंय. पण असं कसा पडलास तू? हा, मी त्याचं काय झालं की आम्ही सगळे मिळून वरची खोली. बा अदब, बा मुलाहिजा, होशियार, महाराजाधिराज प्रसाद रणदिवे पधार रहे है. सलाम कबूल करो. सलाम कबूल सलाम. करो. तर बच्चे कंपनी, आज पेंटिंग डे आहे. आपल्याला वॉल पेंटिंग करायचं आहे. वॉल पेंटिंग म्हणजे भिंत रंगवायची, छत रंगवायचं, असं शिडीवर चढून. तुम्हाला मायकल अँजेलो माहितीये? नाही, मला तर मायकल जॅक्सन माहितीये. अरे तो डान्सर होता. हा मायकल अँजेलो म्हणजे खूप मोठा पेंटर होता. शिडीवर चढून असं छत रंगवायचा, 4-4 दिवस खालीच उतरायचं नाही. पोटी करायला पण नाही. असं वाईट कसं सुचतं रे नेमकं? असो, तर आपल्याला आज चित्र काढायचे आहेत. ये 1 मिनिट. चित्र काढण्याचे नियम काय आहेत? पेंटिंग करण्याचे नियम लक्षात आहेत ना? दुसऱ्याचं चित्र खराब करायचं नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती रंग उडवायचा नाही. परफेक्ट. तो चलो पेंटिंग करने को.
प्रसाद रणदिवे पाळणाघर नाही, प्राणी संग्रहालय चालवतो. मुलांना रंगारी बनवायचा विचार होता आज त्याचा. भिंतीवर चढून वॉल पेंटिंग, टू मच. नशीब पायावर निभावलं. अजून काही वेडवाकडं झालं असतं तर. मॅच्युरिटीशी काही संबंधच नाही त्या माणसाचा. उगाच घातलं तुला त्या पाळणाघरात. उद्याच्या उद्या तुझ्यासाठी नवीन पाळणाघर बघते बघ मी. तू किती रड, भोकाड पसर, थैमान घाल, मी ऐकणारच नाही तुझं. हॅलो, अद्वैत कुठे? अद्वैत, ए अद्वैत, आहे कुठे तू? अरे येस डूड, या. हाय चॅम्प. ठीक आहे, हुप्प्यासारखा तू घरात काय बसलायस? पाय दुखतोय का अजून तुझा? नाही रे, आई ना टेन्शन बँक आहे. उगाच घरी बसून ठेवलंय. ईशा मॅडम, जरा प्लीज चहा द्याल मला, मस्त आलं घालून. आणि मावशीने एक निरोप सांगितलं तुम्हाला, अद्वैतला हळदीचं दूध द्यायला. हळदीचं दूध? पण अद्वैत नाही प्यायलंय कधी. कालच प्यायला, हो की नाही रे? हो. नाही ये. आणि हे काय? हा, अरे वा, ब्लॅक अँड व्हाईट गेम. चेस बोर्ड येतो. तेच रे, ये खेळूया. काम बस. तुझे व्हाईट का ब्लॅक? वाईट. ओके, माझे ब्लॅक. चला लावा. युअर मूव्ह. घ्या. अद्वैत, नक्की पिणार ना दूध? बरं, मी काय म्हणते, अद्वैत इन चेसलँड. चेसच्या दुनियेतनं 2 मिनिटं बाहेर येता का? फक्त जेवायला काय करू तेवढं सांगा. जेवायला वाजले किती? फार नाही, 12 वाजलेत फक्त. बाप रे, उशीर झाला, आता मला जावं लागेल. थांब ना, गेम पूर्ण करून जा. अरे उद्या पूर्ण करू ना, एवढं काय त्यात, असाच ठेवू दे. पण म्हणजे उद्या तुम्ही परत याल? हो.
अद्वैतला सांभाळण्याचे पैसे घेतलेत ना पूर्ण ऍडव्हान्स, त्यामुळे यावं लागेल मला. आणि तुमची बाकीची मुलं? मावशी आहेत की, काळजी घेतील त्या, डोंट वरी, नो टेन्शन. एक मिनिट. अरे चिनूची आई, बरं झालं तुम्ही फोन केलात, म्हणजे मी सांगून ठेवलं होतं तुम्हाला फोन करायला. काय आहे, जरा लक्ष द्यायला हवं चिनूकडे, कारण त्याच्या केसामध्ये उवा झालेत. हा, म्हणूनच तुम्हाला सांगितलं. काय आहे, त्याच्यामुळे इतर मुलांना त्रास व्हायला नको. हा, नाही नाही नाही, मी ऍक्च्युली औषध घातलंय आणि फडीने केस सुद्धा विंचरलेत, पण तरी सुद्धा हेन्स फोर्थ आपल्याला काळजी घ्यावी लागेल. हा, ओके ओके, हा ठीक आहे, ठीक, ओके बाय. हा, उद्या सुद्धा जर अद्वैत पाळणाघरात येणार नसेल ना, तर आम्ही सगळे इथे येऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. पण संध्याकाळी मात्र आपल्याला सगळ्यांना तिथे जावं लागेल. का? आमच्या मावशी आहेत ना, त्यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी आम्ही त्यांचा वाढदिवस पाळणाघरात साजरा करतो. खूप मस्त मजा येते. मुलांचे पालक सुद्धा येतात. तुम्हालाही यावंच लागेल उद्या. हो. हा, आता जर इथेच करायचं असेल वाढदिवस तर आमची हरकत नाहीये. त्या पालकांना हेलपाटा फक्त, आणि तुम्हाला सगळी तयारी करावी लागेल. चालेल? नको, त्यापेक्षा अद्वैतलाच तिकडे घेऊन येणं परवडेल मला. ओके, सो डूड, भेटूया. बाय. ओ, हॅलो, गुड इव्हनिंग. येस येस, एन्जॉय द पार्टी. येस, बच्चे कंपनी व्यवस्थित चाललंय ना, मजा करते ना. सर आहे तुमच्याकडे. गुड, एन्जॉय. एक मिनिट मॅडम, वेलकम. मावशी, आज मला सर्व करू द्या तुम्हाला, नाही तर तुम्हीच काळजी घेता की नाही नेहमी माझी. घ्या मॅडम, प्लीज. ठीक आहे, आज सुद्धा तुम्ही एकट्या चालत. अहो, नवऱ्याला घेऊन यायचं ना, त्यांनी मजा केली असती बिचाऱ्यानी. काय हो? माझा डिवोर्स झालाय. काय? डिवोर्स झालाय? फॅन्टॅस्टिक, कॉंग्रॅच्युलेशन. अहो, स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला. खरंच बघताय काय अशा? अहो, डिवोर्स म्हणजे स्वातंत्र्य. सुटलात तुम्ही. लग्न म्हणजे झंझट असतं नुसतं. मला सांगा, एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य देणारे नवरा बायको पाहिलेत का तुम्ही आजपर्यंत? पाहिलेत का? तुम्ही एकट्या झालात, स्वतंत्र झालात, मोकळ्या झालात. बी हॅपी अबाउट इट. अहो, म्हणून तर मी लग्न नाही केलं. कारण मी जर लग्न केलं असतं तर माझ्या बायकोनी मला पाळणाघर चालवू दिलं असतं. मला म्हणाली असती, तू इंजिनियर आहेस, नोकरी कर किंवा फील्डशी रिलेटेड एखादा बिझनेस कर. डूज अँड डोंट्सची मोठीच्या मोठी यादी दिली असती त्यांनी मला. पण मला त्याचं काही टेन्शनच नाही, कारण मी एकटा आहे, स्वतंत्र आहे, मजा करतोय. आता तुम्ही सुद्धा एकटे आहात, त्यामुळे एन्जॉय युअर फ्रीडम. ओ, काय बोलताय तुम्ही? हा, कुठे काय बोलायचं कळतं का तुम्हाला? वेळ काय, सिच्युएशन काय? असं पार्टीत बोलून सगळ्यांच्या समोर अपमान करायची काही गरज नव्हती. अद्वैत, चल चल. अरे कोण आहे? हे काय, तू एकटा? आई कुठे? आई मला गेट पासून सोडून निघून गेली. तू ये. कोण?
हॅलो. मी पाठवले अद्वैतला. माहितीये, पण खूप मनापासून पाठवले तसं मला वाटलं नाही, म्हणून मी त्यालाही घेऊन आलोय आणि इतर मुलांनाही घेऊन आलोय. त्या निमित्तानेच अद्वैतही घरी राहील आणि आम्ही राहू. हा? चला बच्चे कंपनी, चलो. गुड. एक मिनिट रणदिवे, तुम्ही काय चालवलंय? हा, का करता हा तमाशा मुलांसमोर? तुम्हाला कोणी दिले एवढे अधिकार? नाही, मला कोणीच अधिकार दिलेला नाही. म्हणजे मी शिस्तभंग केला, मला मान्य आहे, चुकलंच माझं. अहो पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडलत कारण तुमचं जमलं नाही, तुम्हाला पटलं नाही, म्हणून तुम्ही डिव्होर्स दिलात ना. मी फक्त 4 चौघांसमोर सांगितलं, म्हणजे चूक झाली माझी, मला माफ करा त्यासाठी. मला कळत नाही कुठे कधी काय बोलावं, कसं वागावं, मान्य आहे, नाही कळत मला, पण तुम्हाला तर कळतं ना. अहो तुम्ही डिव्होर्स यात याचं ओझं घेऊन वावरताय तुम्ही. तुम्हाला सगळं एकट्यानेच करावं लागतं, सगळी जबाबदारी तुमच्या एकटीवरच पडलेली आहे, याचं ओझं दिसतं तुमच्या चेहऱ्यावर, आणि त्याचा तुमच्यावर आणि अद्वैतवरही परिणाम होतोय, लक्षात येत नाही का तुमच्या? बच्चे लोग चला गार्डन मध्ये खेळूया. चला चला रे, चला 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 चला, वर पडू नका. खायला हवंय का काही? अद्वैत, नको मला. इथे ठेवते. अरे चला, येत आहे खेळायला? नाही नाही, नको, भीती वाटते. या वयात पडले बिडले तर? अहो घाबरताय काय? मी काय तुम्हाला माझ्या प्रेमात पडायला सांगत नाहीये. हे गाईज, हे घे, क्विक. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध, प्रेम हे, प्रेम हे. ए डूड, गुड मॉर्निंग, सुप्रभात, वेलकम इंडिया. चला. वेलकम इंडिया म्हणून आम्हाला काही घरात घेऊ नका तुम्ही. अरे या की, तुम्ही पण राहताय का आज इकडे? नाही नाही, माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला. मी ना ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करते. मला काय वाटतं की तुमचं आणि तुमच्या पाळणाघराचं असं एक छान पेज करून आपण सोशल मीडियावर टाकूया का? गरज नाही. अहो नाही, त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. ते मला माहिती आहे, पण नकोय, गरज नाहीये त्याची, मला त्याची गरज नाहीये. एकतर मी या सोशल मीडियावरती नाहीच आहे, मला आवडत नाही, फालतूगिरी वाटते ती. आणि काय करायची हो, इतकी मुलं आहेत, अजून मुलं येऊन करणार काय? मी नाही सांभाळू शकत, नाही घेऊ शकत एवढी जबाबदारी. अहो आत्ता नाही, पण भविष्यात गरज पडू शकते ना. म्हणजे बघा, आता ही मुलं लहान आहेत, ही मोठी होऊन जातील, मग नवीन मुलं येतील, तर त्यांच्या आई वडिलांना कळलं पाहिजे ना.
हे पाळणाघर कसं आहे, इथे मूल कसं सांभाळलं जातं, मुलं इथे किती खुश असतात. नाही म्हटलं ना मी एकदा, नकोय मला. नाही आली मुलं तरी चालतील. काय माणूस आहे. काय झालं, काय बघताय? तू रडलायस का? मी का रडेन? म्हणजे रडण्यासारखं काही घडलंच नाहीये ना. तुम्हाला वाटतंय का की मी रडलो? हो. आम्हाला सगळ्यांना कळत होतं की तो रडत होता. काय रडला? हो. काय केलं तुम्ही? आम्ही काय केलं तर तो कशाला रडेल? तू गेली तो चिडला आणि रडला. तू काय बोलली का त्याला? हे मी काय बोलले? मी फक्त म्हटलं की पाळणा घराचं वेबपेज करूया का. काय रे, ते दिवसभर तसेच होते? नाही, तसा तो ओके होता. खेळला पण आमच्या बरोबर. पण दिवसभर त्याचा मूड एकदम फुस होता. त्याचा मूड नसल्यावर आम्हाला खूप बोर वाटतं. बोला ईशा मॅडम. सॉरी, एवढ्या रात्री फोन केला. नाही, रात्र कसली. आत्ता एक कार्ट अर्ध्या तासापूर्वी त्याला सोडलंय मी. बोला तुम्ही, बोला. सहजच फोन केला होता अद्वैत बद्दल विचारायला. बोला. तुम्हाला त्रास नाही देत ना तो? तुम्हाला वाटतंय इथे मला कोणी त्रास देऊ शकेल? हा? अहो नाही, म्हणजे मी त्रास देण्याची संधीच देत नाही त्यांना. मीच मस्ती करून त्यांना त्रास देतो. पण तुम्ही असं का विचारलं? तुम्हाला देतो का तो त्रास तिकडे घरी? नाही नाही, नाही देत. तसा खूप शहाणा आहे तो, आणि आता तर जास्त समजूतदार झालाय. माझ्याशी बोलतो, छोट्या छोट्या गोष्टीत मला मदत करतो. मलाच उलट सतत असं वाटत असतं की माझ्यामुळे तो डिस्टर्ब आहे की काय. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याचा जो स्ट्रेस आहे ना, ते सगळं घालवण्याचं काम मी करीन इथे. हां, डोंट वरी. थँक्यू. चला ठेवू फोन. हां, ठीक आहे. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय म्हणते सकाळ? सकाळ म्हणतेय मी प्रसन्न आहे. वा. काल रात्री फोन का केला होता? म्हणजे अद्वैत बद्दल विचारायला नक्कीच नव्हता केला. कसं आहे, मी लहान मुलांमध्ये असतो, पण मी लहान नाही. खरं म्हणजे मी सॉरी म्हणायला फोन केला होता. का? अद्वैतनी सांगितलं काल दिवसभर तुमचा मूड ऑफ होता
आणि मी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तसेच होतात दिवसभर. नाही तसं नाहीये. नाही नाही म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, पण मी त्यासाठीच फोन केला होता. आय एम सॉरी. अहो नाहीये तसं. नाही नाही ॲक्च्युली मी जरा जास्तच पर्सनल होते असं वाटतंय मला. सॉरी.